नमस्कार, मी मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आहे गणेश जयंती, त्यानिमित्ताने मी बनवले आहेत मोदक। तर आज आपल्याला गणेश जयंती जी आहे ती साजरी करायची आहे। तर मी मोदक बनवलेले आहेत। सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या रेसिपीला सुरुवात करणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे जायफळ, विलायची, सोपचं पावडर, ड्रायफ्रूट्स, गव्हाचं पीठ, 1 वाटी गूळ, पिस्ता आहे। हा पिस्ता मी उभा चिरून घेतलेला आहे, छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत पिस्त्याचे। गव्हाचं पीठ जे आहे ते मी 1.5 वाटी वापरणार आहे। हे सोप आणि विलायचीचं पावडर करून घेतलेलं आहे। 1.5 वाटी पिठाला मी 1 वाटी गूळ वापरणार आहे। हे जे जायफळ आहे ते आपल्याला एक वेळेस असं खिसून पिठामध्ये ॲड करायचं आहे। नंतर सर्वप्रथम मी आता कढईमध्ये तूप टाकत आहे। तूप छान असं विरघळलं की त्यानंतर आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे। गव्हाचं पीठ भाजते वेळेस आपल्याला थोडं करून असं तूप टाकायचं आहे। एकच वेळेस असं तूप टाकायचं नाही। असं आपण जसं बेसन भाजतो बेसनाच्या लाडूचं अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे पण भाजून घ्यायचं आहे। आणि इथे मी तुपाचा वापर जे आहे ते 1 वाटी केलेला आहे। तर आज आहे गणेश जयंती। गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो। या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो। या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते। या माघ शुद्ध चतुर्थीला या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते। तर आज मग आता आपण गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण गणपती बाप्पासाठी मोदक बनवणार आहोत। हे मोदक जे आहे ते तुम्ही उकडीचे बनवू शकता, खव्याचे, मिल्क पावडरचे, कशाचे पण बनवू शकता। मी जे आहे ते गव्हाच्या पिठाचे बनवलेले आहेत, पूजेसाठी पाहिजे म्हणून संध्याकाळून। आणि खूप असे छान झालेले आहेत, खूप खुसखुशीत झालेले आहेत, आतून बाहेरून मस्त असे ठिसूळ पण झालेले आहेत। त्यानंतर आता मी माझं जे पीठ आहे ते भाजल्या गेलेलं आहे। आणि त्यानंतर मी एकच वेळेस असा खिसून जायफळ टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला काजू बदाम टाकायचे आहेत काप केलेले। त्यानंतर विलायची आणि सोपचं पावडर आहे ते पण टाकून घ्यायचं आहे। आता मी ॲड केलेला आहे गूळ टाकल्याच्या नंतर आपल्याला गॅस जे आहे ते बंद करायचा आहे। गूळ छान असा मध्ये फोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। मिक्सरला फिरवल्यामुळे काय होईल, जे गुळामध्ये गाठी वगैरे असतील ते निघून जातील। सर्व आता स्मूथ असा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। खूप छान असं दळले गेलेलं आहे। आता आपण कढईतच काढून घेऊयात, भांडे कशाला भरवायचे। कढईमध्ये काढून घेऊन मी ह्या ठिकाणी असं त्याला फोडून घेणार आहे। त्याच्यामध्ये जे गाठी वगैरे असतील ते निघून जातील। हाताच्या सहाय्याने असे आपल्याला फोडून घ्यायचं आहे। थोडंसं गरम आहे त्यामुळे मी चमच्याच्या सहाय्याने करत आहे। ह्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं दूध ॲड करायचं आहे। तर दुधाचा वापर जे आहे ते माझा मी सुरुवातीला 2 चमचेच घेणार आहे। आपल्याला जर लागत असेल तर अजून ॲड करता येते। छान असा उंडा पण तयार व्हायला पण नंतर थोडीशी फुटायची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं आपल्याला दूध घालायचं आहे। दूध जे आहे ते गरमच घालायचं आहे, गरम करून घेतलेलं। सर्वप्रथम मी आता 2 चमचे दूध टाकत आहे। त्यानंतर दूध टाकून आपल्याला असं मळून घ्यायचं आहे हातानं। असं छान असं घट्ट झालं की आपण मोदकाचा जे साचे आहे त्याच्यामध्ये टाकून मोदकाचा आकार देणार आहोत, किंवा तुम्ही हातानं पण देऊ शकता। हाताने द्यायला म्हटलं तर थोडंसं अजून बॅटर जे आहे ते पातळ पाहिजे। खूप छान झालेलं आहे आणि तूप पण हाताला खूप लागत आहे, भरपूर तूप झालेलं आहे याच्यामध्ये वापर तुपाचा। मी माझं पीठ जे आहे ते मळून घेत आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। मला माहिती आहे तुम्ही कमेंट करणार आहात ते, आणि लाईक पण करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आता आपण हे साच्याला जे आहे ते तूप लावून घेणार आहोत। तूप लावल्याच्या नंतर आपल्याला बंद करून त्याच्यामध्ये पिस्ता भरायचा आहे, किंवा तुम्ही वरून सुद्धा पिस्ता लावला तरी चालेल। मी अगोदर बघणार आहे पिस्ता लावून टिकते का नाही ते।
एखाद दिवस कसं होतं आहे ते वरून आपण चिटकवल्याच्या नंतर ते निघून जाण्याची शक्यता असते, पण माझा जे पिस्ता आहे ते खूप छान असा बसलेला आहे. आपल्याला असं थोडं 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 करून बॅटर जे आहे ते मोदकाच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. थोडंसं असं आपल्याला जर सुटं वाटत असेल पीठ तर ह्याच्यामध्ये अजून थोडंसं दूध ॲड करून घ्यायचं. पण आता हे बॅटर जे आहे ते योग्य झालेलं आहे. खूप छान असं घट्ट पण होत आहे आणि साच्यामध्ये टाकायला सोपं पण जात आहे. भरपूर वेळ लागलेला आहे बनवायला रेसिपी. प्लीज कमेंट आणि शेअर करा. वाव, खूपच छान झालेला आहे. आकार पण खूप छान झालेला आहे. माझ्या हातून शेंडा थोडासा मोडला गेलेला आहे, काय हरकत नाही, मी पुन्हा करेन. खूप छान असे बनलेले आहेत मोदक. नवीन प्रकारचं काहीतरी म्हणून ट्राय केला. तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. आणि टेस्ट जे आहे ते खूपच छान लागत आहे. मी एक वेळेस अशाच पद्धतीने गव्हाच्या पिठाचे लाडू बनवले होते, तर तेच पाहून मला माझा विचार आला की आपण ह्या पद्धतीने मोदक पण बनवू शकतो. मला चला आपण बनवून पाहूयात मोदक. आज गणेश जयंती आहे त्यानिमित्तानं. खूप भारी झालेले आहेत आणि निघत पण खूप छान आहेत. थोड्या वेळ झाल्याच्या नंतर पीठ पण थोडंसं व्यवस्थित सेट झालेलं आहे. खूप छान असा आकार आलेला आहे आणि त्याच्या पाळ्या पण खूप छान दिसत आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. वाव, खूप भारी दिसत आहे. त्याच्यानंतर आता मी ह्याच्यावर केसर जे आहे ते अगोदरच मी दुधामध्ये भिजत घातलं होतं, गरम दुधामध्ये. तर आता मी केसरनं गार्निशिंग करून घेणार आहे. पण ह्याच्यावर आता केसर टाकल्यामुळे काही दिसणार नाही. पांढरं पीठ जरा असलं तर छान असं पिवळं मस्त दिसलं असतं. खूप छान झालेलं आहेत. नक्की ट्राय करा. स्वस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.